यांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। समीरजी सोमने यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। या टूर्नामेंटचे प्रमुख आयोजक संदीप शेठ भोईर यांना विनंती करतो की समीरजी सोमने यांना सन्मानित करायचं आहे। गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी आमच्या छत्रपती क्रीडा मंडळाला अनमोल असं सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांचं आमच्या संदीप शेठ भोईर यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद। तर इथे मयूर मर्देला परतावं लागलंय। पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन आणि वडू नवघर संघानं इथे कंबर कसायला सुरुवात केली आहे। रमेश भोईर काका आपण या इथे स्टेजच्या डाव्या बाजूला, तुमचे मित्र वाट पाहत आहेत। इथे बॉल तयार, हा फटका पहा हवेमध्ये, बॉलवर जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला आणि तदनंतर देखील चेंडूवर मिळतील त्या 4 धावा। चौकार आला। संघर्ष बराच पाहायला मिळाला या चेंडूवर, कारण मेहनत होती। आमचे या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संदीप शेठ भोईर या ठिकाणून रजा घेतात। तर खऱ्या अर्थानं आदरणीय देखील मध्ये तुला थांबवतो, कारण मगाशी सांगितलं की 6 वर्षांमध्ये खरं तर भाऊ असा आहे की जो आउट ऑफ द बॉक्स जाऊन मला मदत करतो, नुसतं कॉमेंट्रीसाठी नाही तर आउट ऑफ द बॉक्स जेव्हा जेव्हा मला मदत लागते त्यावेळी मात्र भाऊ नेहमी पाठीशी असतो। या व्यक्तीचा एक वेगळा पॉझिटिव्ह अप्रोच आहे। अपील जोरदार पंचांकडे, इथे पंच आमच्याकडे वळतायत जे पवार, वाईटचा मात्र इशारा करण्यात येतो। या व्यक्तीच्या समवेत तुम्ही किमान 1 तास जरी काढलात, तुम्ही निगेटिव्ह असाल ना तर तुम्हाला पॉझिटिव्ह करून ठेवतो। इतका ध्येयवादी मात्र व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच वतीने आयोजित ही स्पर्धा आमदार चषक, जे आता दर्दी क्रिकेट रसिक राहिलेत त्यांचं मी आता स्वागत करतो, जे या खेळ पाहण्यासाठी मात्र राहिलेत, ज्यांचा उद्या सुट्टीचा दिवस आहे। आरवी 11 वडू नवघर पुन्हा एकदा सज्ज होती। इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय, जो प्रयत्न अक्षरशः फसलाय। पहा काय तत्परता आहे यष्टीरक्षकाची। भिवंडी क्रिकेटची ही खरी तर ओळख आहे आणि त्या विपक्षात पालघरचं क्रिकेट आहे। सध्या एका बाजूला वडू नवघर संघ आणि त्या विपक्षामध्ये धाकटी डहाणू संघाचा संघर्ष दाटलाय, जिथून चेंडूचा खेळ संपलाय। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तो 3 आणि धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या मात्र 5। अतिशय रोमहर्षक मुकाबला, 4 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहताय निखिलला बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा सितारा उज्ज्वल गुरव बॉलिंग ट्रॅकवर। पहिल्या मॅच मध्ये ज्यानं 10 धावा खर्च केल्या, 2 षटकं फेकली आणि 3 विकेटचं पतन केलं होतं, तोच उज्ज्वल गुरव मैदानाच्या आतमध्ये। खरं तर आमचा जो वाडा प्रभाग आहे या दोन्ही प्रभागांपासून अगदी मध्यावर आहे आणि दोन्ही ईस्ट और वेस्ट या 2 एंडकडनंचे हे जे 2 प्रभागातले संघ आहेत ते एकमेकांच्या विभागांच्या विरोधात आहेत। अर्थातच एक दर्जेदार लढत तुम्ही पाहतायत। बॉल तयार, इथे प्रॉपर कनेक्शन फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि हा फटका ज्यावर मिळते विकेट। विकेट गोज डाऊन नंबर 2, मिस्टर निखिल ज्याला परतावं लागतंय। क्रमांक 2चा गडी तंबूच्या आसऱ्याला निघालाय। कम ऑन डीजे। Every successful person has a painful story and every painful story has a successful ending. नवीन बॅटर प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचला। अगदी मी तर म्हणेन की 10PL ची दुबईची स्पर्धा, हनन प्रीमियर लीग कतार यासारख्या बहुसंख्य बलाढ्य मोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्यात
आणि आता यावेळी मात्र स्वतःच्या गावाच्या संघाकरता यावर्षीचं मॅक्सिमम क्रिकेट हे प्रीतम बारीनं गावासाठी खेळलं आणि आपल्या धाकटी डहाणू गावासाठी पुन्हा एकदा तो या पटलावरनं अगदी त्याची सज्जता दाखवतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहे. उज्ज्वल गुरव पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा सितारा तो देखील कंबर कसतोय, कारण प्रत्येकाला अतिशय महत्वाचा आणि क्रुशल वाटणारा हा सामना आहे. कारण या मॅच मधून जो जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वालिफायरच्या दिशेनं रवाना होईल, जिथे माहुलगाव संघ या दोन संघांपैकी एका संघाची वाट पाहते. बॉल तयार. इथे बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंच वळतायत. जेपी अर्थातच जय पवार सर त्यांच्या माध्यमातून सिंगल बाउन्सचं नोटिफिकेशन आणि व्हाईट बॉलची उद्घोषणा देखील. धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. धीम्या गतीनं सुरुवात झाली आहे. खरं तर सुरुवात वडूनवघर संघाची खूप बहरदारतेनं झाली आहे आणि आता आपण पाहू शकाल की प्रीतम बारी स्ट्रायकर एंडवर आहे. त्याच्या विपक्षात खेळ सजवला जाईल. उज्ज्वल गुरव ज्यांना आतापर्यंत बॉलची खेळी संपुष्टात आणली आहे ती 4. अजून 2 चेंडू शेष आहेत. बॉल तयार. हलक्या हातानं बॅक टू द बॉलर खेळण्याचा पवित्रा. यष्टांच्या वर वेध घेत बॉलची फेकी देखील केली आहे. यष्टीरक्षकांना विसावा दिला आणि तदनंतर पहा एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आमदार चषक 2022चा हा रौप्य महोत्सविक सोहळा तुम्ही पाहताय, ज्या माध्यमातून आज व्यावसायिक एक गाव 11 या प्रवर्गातील महाराष्ट्रातील नामांकित संघ या स्पर्धेमध्ये स्वतःची दावेदारी दाखवतायत. बॉल तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल गुरव. इथे पहा टॅप केलाय बॉलला. बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधोमध दुसरी धाव. हीच तर ताकद आहे या काटक खेळाडूंची. इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि धावांचा आलेख मात्र धावफलकावर जोडला गेला तो 8 या आकड्यावर. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ शेष आहे. खरं तर हे क्रिकेट पाहण्याची मजा वेगळी आहे. हे क्रिकेट अनुभवण्याची मजा वेगळी आहे. टीम मीटिंग नकोय प्लीज. इट्स हंबल रिक्वेस्ट. तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. वडूनवघर संघ लगेचच आपण आपलं दुसरं षटक ऑन ट्रॅक. लगेचच आपण आपल्या दुसऱ्या षटकाला प्रारंभ करायचा. अगदी पहिला सामना वडूनवघर संघाचा आपण पाहिला खारबाव संघाच्या विपक्षामध्ये, जिथे कमी धावसंख्या उभी राहिली खारबावकरांच्या माध्यमातून आणि त्याच खारबाव संघाला परास्त करत त्या धावसंख्येचं चेसिंग मात्र सक्सेसफुली कंप्लीट केलं इथे टीम वडूनवघर. संदेश बोराडे, सुरुवात तुम्ही केले, हत्ती गेले, शेपूट राहिलंय. आता तो धमाका पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. थोडा अंतिम सामने बाकी आहेत आणि जी लगबग होती आमदार चषकाची ती लगबग कुठे आता शांत नको व्हायला. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 यश पाटील आलेत स्वतःची दावेदारी सिद्ध करण्याकरता. एंड मात्र चेंज झालाय. बॅटिंग स्टांजवर फलंदाज तैनात. विनीतला आपण पाहू शकाल. विनीत अंभिरे पहिला बॉल फेस करेल यश पाटीलचा. इथे पहा बॅकफुटवर गेला, रूम बनवली, जागा बनवली, पंच केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रेंज मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरचा दर्जेदार चौकार. या चौकारानं विनीत अंबिरेनं खरं तर आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलची शैली इथे पेशकश केली आणि हा चौकार आला. खरं तर विस्तारित अवस्थेतलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. बऱ्याचदा काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली जाते आणि ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करण्याकरताचा हा संघर्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये यश पाटील पहिल्याच बॉलवर 4 आल्यात. बॉल तयार. इथे बॉलवर केलाय प्रहार. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार.
खरं तर आशिष म्हात्रे जे आपल्या आगरी कोळी मराठी समाजाची परंपरा आहे हळदी, त्यामध्ये जर तुम्हाला ऑर्केस्ट्रा वाजवायचा आहे तर मग आशिष म्हात्रेला कोण विसरेल. आणि त्यांनीच आपली जी परंपरा आहे, जी काही आपली पारंपरिक ढवल्याची जी काही गीतं आहेत ती मात्र सातत्यानं झळकवली आहेत. आणि संगीताच्या क्षेत्रात एक नामवंत कामगिरी त्यांनी देखील केली आहे. इथे नामवंत कामगिरी मात्र करतात डहाणूकर, अर्थातच धाकटी डहाणू संघ, ज्यामधून विनीत मात्र बरसलाय. विनीत अंभिरे पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा पुन्हा एकदा एक्झिक्युशन प्रॉपर, बॉल चाललाय, ऍक्शन रिप्ले, विनीत अंभिरेच्या बॅट मधून आलाय अजून एक धमाकेदार षटकार. धन्यवाद. डर मुझे भी लगा, फासला देखकर पर मैं बढ़ता गया, रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला देखकर. हौसले बुलंद करत असताना लढतोय, अगदी जीवाच्या परिकाष्ठतेनं लढतोय शेवटच्या क्षणापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक 2 षटकार आलेत, एक चौकाराची खेळी सजवली आहे आणि धावसंख्येचा जो ताफा आहे तो मात्र 24 या अंकावर नेऊन ठेवलाय. षटक नंबर 2. या आधीचा सामना आपण पाहिला, माहुलगाव संघानं 70 ते 71 धावा उभ्या केल्या आणि त्या विरोधात किरण पवारनं जी सुरुवात केली होती, कुठेतरी त्या सुरुवातीचा तदनंतर अंत झाला. परंतु पहा इथं लाईन चेक करावी लागेल. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांचा आलेख एक्स्ट्रा स्वरूपात धावफलकावर जोडला जातोय. धावसंख्या 25 या अंकावर आहे. खरं तर हाच 25 आकडा ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधात पहिली मॅच आपण बॉम्बे जिमखानाला खेळलो त्याची आठवण करून देतो. द फादर ऑफ इंडियन क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख सी.के. नायडू सर, खरं तर 1952 आजही ते साल आठवतं ज्यावेळी खरं तर याच इंडियन फादरनं पहिल्यांदा क्रिकेट खेळायला पूर्ण भारताला शिकवलं आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. तर यस जाऊयात मॅचच्या दरम्यान जिथे टेनिस क्रिकेटचं पटल सुरू आहे. बॉल तयार, यश पाटील इथे स्विच इट करायचा होता. दुधारी तलवार, मैदानाच्या आतमध्ये पहा फटका फसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे आणि क्रमांक 4चा जो चेंडू आहे त्याची खेळी इथे संपुष्टात येते. निर्धावतेनं अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. यश पाटील काय दर्जेदार कामगिरी करतायत. बॉल तयार, हा फटका बॅकफुटवर गेलेत. गली आणि डीप थर्ड संख्या खेळाडूंनी पालघरचं नाव रोशन केलंय आणि आता पहा डहाणूकर मात्र इथे बरसतायत. अर्थातच बॉल चाललाय डीप वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, जिथून धावसंख्या कनेक्ट होईल ती 1 आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख पोहोचलाय 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 ची इथे समाप्ती झाली आहे. 15ची सरासरी धावफलकावर जोडली जाते. प्रति षटक 15-15 अशा 30 धावा कमवल्या गेल्यात. अजून 2 षटक शेष आहेत. चला कुठल्याही प्रकारची वेळ तुम्ही घेऊ नका, लगेचच अगदी 3ऱ्या षटकाला प्रारंभ आणि इथे तेजबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. येस प्रभू श्रीरामचंद्रांच्या टीम मीटिंग अजिबात नको. Please. नवघर अजिबात टीम मीटिंग नको, जास्त वेळ घेऊ नका. आणि निखिल, या स्पर्धेच्या निमित्तानं बहुतांशी कित्येक लोकांनी मात्र सहकार्य केलंय. त्या सर्वांचा सन्मान होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपण त्या सर्व व्यक्तिमत्वांचा देखील सन्मान करणार आहोत. त्यामध्ये आपले PTCचे मेंबर्स असतील, थेट प्रक्षेपण त्यांनी केलं, त्याचबरोबर डीजेची व्यवस्था, नरेश मंडप डेकोरेटर्सला विसरून चालणार नाही. इतका दिमागदार सोहळा त्यांनी ते संपन्न केला. स्टेज लाईटची व्यवस्था त्यांनी मात्र केली. स्कोरर असतील, समालोचक असतील, पंच आपले असतील, सर्वांचा सन्मान आपण करणार आहोत. परंतु सध्या मॅच चालू आहे, 2 षटकं संपली, धावसंख्या आहे ती 30-15ची सरासरी आहे. यस 2 गडी बाद 30 धावा. नवीन बॉलर घनश्याम आलेत. घनश्याम धुमाळे, सागरदादा भोईर, आपण आमच्या मुख्य मंचाशी संपर्क साधा. आपलं सहर्ष स्वागत. तर इथून जाऊयात षटक क्रमांक 3. एंड मात्र पुन्हा बदललाय. बॉलर तयार, घनश्याम आलेत. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. इथे विनीतचा हा स्ट्रोक कॉपीबुक स्टाईल न फटका सजवलाय. बॉल चालला वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रात, जिथून पहा प्रीतम बारीचा भन्नाट वेग. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावांचा आलेख पोहोचलाय 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे आणि बॅटिंग स्टांजवर विनीत अंभिरे, त्याच्या विपक्षामध्ये घनश्याम
धुमाळे बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा भिवंडी एक्सप्रेस सज्ज होतीये. स्विंगिंग डिलिव्हरी. इथे नो बॉलची उद्घोषणा झाली आहे आणि हा एक्स्ट्रा बॉल जो धावफलकावर अतिरिक्त धावसंख्या देखील अधोरेखित करेल. धावांची गती 33 या अंकावर आणि पुढच्या बॉलवर फ्री हिटची नामी संधी असणार आहे. ओव्हर स्टेपिंग. इच अँड एव्हरी नो बॉल हॅज अ फ्री हिट. जो नियम बनवला ICCनं 2015ला, परंतु 2007 ज्यावेळी DLF जे कधी आलं IPL, तर मँचेस्टर युनायटेडमध्ये फुटबॉलची जी संकल्पना होती लीग नावाची जी हेरली आणि तीच संकल्पना मात्र क्रिकेटमध्ये आणण्यात आली. तिथून फुटबॉलला जो वाव होता तो मात्र क्रिकेटला देखील ग्लॅमराईज करण्याकरता देण्यात आला. इथे बॉल तयार. घनश्याम पहा पदलालीत त्या चुकलाय. पुन्हा चुकी करण्यापेक्षा न केलेलंच बरं या भावनेनं पुन्हा आलेत बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिटची नामी संधी आहे फलंदाज विनीत अंभिरेसाठी. स्ट्रायकर एंडवर तो फलंदाज सज्ज आहे. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकारांचा खेळ आणि 2 चौकारांच्या मदतीनं तो देखील एक त्याची पारी सजवतायत. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज. इथे फुल टॉस. ज्युसी फुल टॉसला कन्वर्ट केलाय. लॉंग ऑन परिसीमा क्षेत्राच्या बाहेर बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत षटकार. No or not. It's a no ball. Once again, free hit should be continue. आणि याच षटकारानं म्हणजे इथे पुन्हा मिळतील 7 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या अंकावर. आता पुढच्या बॉलवर देखील फ्री हिट आहे आणि घनश्याम ज्याला पहा ज्याचा खरबूज समाचार घेतलाय, परंतु कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल आपल्या गावासाठी. बॉल तयार. इथे हाफ ट्रॅकर फ्री हिटचा बॉल आहे. हा बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. कर्विलिनियर मोशन घेऊन बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रात, जिथून फक्त 1 धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. धावांची गती 41 या अंकावर आहे. खरं तर समस्थितीमध्ये मॅच आहे, कारण तिसरं षटक घनश्यामला आपण पाहतोय. आतापर्यंत त्यानं चेंडूंची खेळी संपुष्टात आणली. ती ऑथराईज 2 म्हणजे 2.2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या 41 या आकड्यावर 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचली आहे. खरं तर विनीतची फलंदाजी एक चर्चेचा विषय, ज्याच्या बॅटमधून त्यानं दुसऱ्या षटकात भरपूर समाचार घेतला यश पाटीलचा, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. आता देखील त्याच्या बॅटमधून 1 नो बॉलवर एक मोठा मल्टी हिट आलाय. असे 3 षटकार त्याच्या बॅटमधून त्याने सजवलेत आणि आता पुन्हा एकदा पालघरचा सुपरस्टार प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर घनश्यामच्या विपक्षामध्ये. इथे पहा बॉलची लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत आणि दर्शवतायत इट्स अ डेफिनेटली व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांचा आलेख देखील वधारलाय. धावसंख्या 42 या अंकावर आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावर आहे. खरं तर ठाणे विपक्षात पालघर अशीच लढत सध्याची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. घनश्याम धुमाळे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. वडूनवघर हा देखील एक दैदिप्यमान आणि दिग्गज संघ. इथे पहा बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय स्क्वेअर लेग च्या दिशेनं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये स्थगिती जोपर्यंत दिली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. याच 2 धावांच्या मदतीनं धावांचा आलेख पोहोचलाय 44 या अंकावर. 44 ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावर आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवर घनश्याम. इथे पहा कनेक्शन प्रॉपर. स्वीट साऊंड इन बिटवीन द बॅट अँड बॉल. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून घेतोय आणखीन एक षटकार.
ते शॉट सिलेक्शन किती प्रॉपर असलं पाहिजे हे प्रीतम बारी दाखवतायत. तंत्र शुद्धता काय असली पाहिजे, तुमचा स्टान्स किती प्रॉपर असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची इथे पहा. घनश्यामला मिळतीये सफलता, परंतु त्यावर देखील पाणी फेरलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो देखील सफल. हीच तर जिद्द आहे, हीच चिकाटी आहे, हीच काटकता आहे आणि ती काटकता दाखवली. सध्या वडू नवघर संघ ज्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या चुका होत आहेत, ज्या चुका परावर्तित होतील. इथे धावसंख्या कनेक्ट केली जाते ती 52. एक मोठ्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय. मी आधी देखील इतिहास सांगितलाय. एक धाव अकुड आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 5 एक चेंडू शेष आहे, कारण 2 नो बॉल डिलिव्हर्ड झालेत या षटकामध्ये. 2 नो फेकले गेले. एक ओव्हरस्टेपिंगचा होता आणि ज्यावेळी त्या स्नो बॉलवर फेट होती त्यावेळेचा एक लँडिंग ऑन अबाव द वेस्ट आणि तर एक चेंडू स्वैर देखील फेकला गेला. अशा अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 52 या आकड्यावर. बॉलर तयार. घनश्याम धुमाळे बॉलिंग ट्रॅकवर. इथे पहा प्रीतम बारीचा हा धमाका. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. बाहेर जात आहेत ते देखील देण्याची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. डेफिनेटली तो बॉल आलाय. मॅचचा सहर्ष आभार प्रेक्षकांचे. आणि 2 षटकांमध्ये मागच्या 28 धावा होत्या, आता एकाच षटकात 28 आल्यात आणि 28-28 56 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. यस, एक्स्ट्रा देखील ज्यामध्ये कन्व्हर्जन आहे. 58 धावा. 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या, कारण पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 22, अशा 30 आणि तदनंतर 28, टोटल 58. शेवटचं एक षटक जे शेष आहे. चला टीम वडू नवघर, आपण लगेचच पुन्हा एकदा आपली सज्जता दर्शवायची आहे. खऱ्या अर्थाने एक दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा, तुम्ही त्या स्पर्धेचे साक्षीदार ठरलात. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती असू शकते. तर त्या जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आहे. रोहित आलेत बॉलिंग ट्रॅकवर. रोहित म्हात्रे गोलंदाजी करता आलाय आणि आपण पाहतोय RV11 वडू नवघर आदरणीय बाबू घारे आणि आदरणीय चेतनदादा चौधरी त्यांच्या विपक्षात सध्या संघर्ष सुरू आहे. रोशन 11 अर्थातच संघमालक आदरणीय मारुतीदादा टोकरे, फॅन क्लब टीम रोशन 11 धाकटी डहाणू या संघाचा. पुन्हा एकदा बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर आलेत रोहित म्हात्रे. 6 बॉलचा खेळ इथून शेष. धावसंख्या 58 आकड्यावर. इथे पहिलाच बॉल उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट परिसीमा क्षेत्राच्या बाहेर. विनीतच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना टीम धाकटी डहाणू ने. इस मैच का पूरा सार अभी तो बाकी है. इथे लढतायत, मात्र आपण पाहतोय शिरूर तो कोई भी कर लेता है, मगर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. शेवटच्या क्षणापर्यंत जो लढेल तोच योद्धा आणि तोच सेनापती. मैदानाच्या आतमध्ये विनीत. इथे बॅटची लिडिंग एज आणि आता यष्टीरक्षकानं टिपली आहे झेल. इथे परतावं लागेल. विनीत अंबिरेच्या पारीचा अंत, परंतु आपली भूमिका आणि आपलं काम चोख निभावून मैदानातून परतीच्या प्रवासाला निघालाय विनीत अंबिरे. बॅक टू दी पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. नवीन बॅटर गणेश तामोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर एक दर्जेदार क्रिकेट प्रस्थापित केलं. धावसंख्या
64 या आकड्यावर आहे. भली मोठी धावांची उंची सध्या आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार. रोहित मात्रेला सफलता मिळाली आहे. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. इथे पहा प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक धडाकेबाज षटकार. चेंडूंची व्यवस्था करा. खरं तर पहिली मॅच ज्यावेळी धाकटी डहाणूची बऱ्याचशा प्रेक्षकांनी पाहिली त्यावेळी असं वाटलं की बॅटिंग ऑर्डर आहे की नाही या संघाकडे, परंतु समोर प्रतिस्पर्धी होते धारावेकर, ज्यांच्याकडे गोलंदाजीचा अटॅक फार मोठा होता आणि त्या विपक्षात खेळायचं होतं. आणि आता पहा काय बहरदार इनिंग साकार करताय ते दोन्ही बॅटर. इथे फटका पुन्हा एकदा चाललाय ऑन साइडला लॉंग ऑन मधून. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय ऍज अ स्वीप ऍज अ एरो. अगदी चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. धावसंख्या 74 आणि डीजे खरं तर तुमचे आभार, कारण परवाचा दिवस कालचा दिवस जिथे स्वर्ग आपण पाहिला. 3.5 शक्तिपीठांपैकी जे शक्तिपीठ आहे अर्थातच आई एकविरेचा आपल्या कारल्याचा डोंगर, जिचा जत्रोत्सव सोहळा आपल्या सगळ्या मराठी समाजाचा आराध्य देवस्थान, तिच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊयात. तिची देखील पालखी नुकतीच जी संपन्न झाली आहे. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन खूप प्रॉपर आहे. गोलंदाजाचं कौतुक करेन मी. रोहित मात्रेचं हे कमबॅक होतं. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 3.5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 74 या आकड्यावर आहे. 74. एका बाजूला रोशन 11 धाकटी डहाणू संघ, मारुतीदादा टोकरे फॅन क्लब टीम सध्या संघर्ष करते. RV 11 वडू नवघर या संघाच्या विरोधात, अर्थातच बाबू घारे साहेब आणि चेतनदादा चौधरी फॅन क्लब टीमच्या विपक्षामध्ये बॉल तयार. शेवटचा बॉल होता जिथे चुकी केली आहे गोलंदाजानं. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांचा आलेख पोहोचलाय 75. 75 रन्स ऑन बोर्ड. 75 धावा खरं तर इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे 4 षटकांमध्ये. बॉल तयार. शेवटच्या बॉलवर प्रॉपर पंच पाहायला मिळालाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एक धाव कंप्लीट केली जाईल. 76 धावा धावफलकावर. दोन्ही टीम नोंद घ्या. देर आर 77 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम वडूनगर इन 24 डिलिव्हरीज. 24 चेंडू आणि 77 करायच्या आहेत. याच 24 चेंडूंमध्ये 77 धावांचा पाठलाग ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र आपण आमंत्रित करूयात कॉम्बॉक्समध्ये, जिथे आमचे रायगड टेनिस क्रिकेटचे स्वीट व्हॉइस अर्थातच दीपकजी पाटील सर आणि समीरजी सोमणे सर तुमच्या साथीनं सज्ज असतील. तर याच 77 करायच्या आहेत. अर्थातच वडू नवघर संघाला इथून या मॅचमधून आपलं अस्तित्व राखण्याकरता आणि याच 77 रोखायच्या आहेत. आपलं अस्तित्व राखण्याकरता टीम धाकटी डहाणू संघाला. चला वेळ घेऊ नका प्लीज. हात जोडून विनंती करतो. हात जोडून विनंती. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. जय दमने जो संघाला लीड करतोय. आणि वडू नवघरकर कुठल्याही पद्धतीनं खचून न जाता पुन्हा एकदा लढाईची सुरुवात तिथूनच करा जिथून आपल्या अपयशाची सांगता झाली होती. तर त्याच संघर्षाची मुहूर्तपेढ आपल्याला देखील रचायची आहे. इथून मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल उत्तरार्धाची सुरुवात करण्याकरता आपण मायक्रोफोन ज्यांच्याकडे सुपूर्द करूयात. आदरणीय दीपकजी पाटील सर. धन्यवाद.
11 वडूनगर संघाला. बॉलवर अशा पद्धतीनं रनआउट होणं, इथून मात्र मॅच जर आपण पाहिली तर बलाढ्य स्थितीमध्ये असेल तर त्यातच धाकटी डहाणू संघ एका धाबेवर पहिली विकेट सुद्धा गेली. प्रीतम बारी जो नामवंत खेळाडू ओळखला जातो या महाराष्ट्रामधील, आज आयकॉन प्लेयर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, मग संपूर्ण ठाणा जिल्हा असेल, त्यानंतर आपण पाहिलं महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा सातत्यानं मात्र त्याचा क्रिकेट प्रवास उद्या सकाळी म्हणजे आज लगेच त्याला ही स्पर्धा संपूर्ण गुजरातसाठी सुद्धा जायचं असेल तर नेहमीच पाहायला गेलं तर बिझी शेड्यूल असतो असा प्रोफेशनल प्लेयर व्यावसायिक खेळाडू आहे. आणि चांगली सुरुवात केली. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आपल्या गोलंदाजीमधून 2 ओव्हर्समध्ये फक्त 8च धावा दिल्या होत्या आणि सोपं नसेल, कारण अगदी मातब्बर फलंदाजांना सुद्धा असंच उभं ठेवून मात्र फलंदाजांना अगदी धूळ चारत असतो हा गोलंदाज. आणि तिखट गोलंदाजी, प्रभावी मारा सातत्यानं मात्र त्याचा पाहायला मिळतो. चांगला बॉल होता, वेगवान चेंडू, इथून मात्र फुलर लेंथ एज घेऊन मात्र मागे चालला. शॉर्ट फाईन लेगला मात्र बॉल अडवला जातो, तोपर्यंत सिंगल येईल. सिंगलला फारसं काही बिघडणार नाही आहे. एवढ्या धावा करायच्या म्हटल्या तर सुरुवातीपासून आक्रमक होणं गरजेचं असतं, परंतु आत्तापर्यंत विचार केला तर बाउंड्री आलेली नाही आहे. त्यामुळं हाच विचार करावा लागेल RB11 वडूनगर संघाला. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं सावळे टीमनं जो खेळ केला होता, मग जरी पराभूत झाले परंतु प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली होती आणि तेच करावं लागेल. हुक केलं बॉलला, स्क्वेअर लेगकडे मात्र बॉल चाललाय. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला यशस्वी आणि कमालीची फिल्डिंग. आजच्या रात्रीमध्ये हा सुद्धा एक चर्चेचा विषय राहिला. क्षेत्ररक्षणच्या पद्धतीनं मात्र धावतात आणि त्याचबरोबरीनं मात्र जे उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं आहे, त्या क्षेत्ररक्षणामधून सुद्धा बऱ्याचशा धावा पहिल्याही मॅचमध्ये आपण पाहिल्या. धाकटी डहाणू संघानं अडवल्या आणि आमच्या धावा नक्कीच त्यांना बळ देणाऱ्या ठरल्या. आणि आपली कमालीची फिल्डिंगसुद्धा उत्सुक्याचा विषय राहिला आहे तो या संघाचा. प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केला आहे, बॉलला मात्र ढकललं आहे पॉईंटकडे. सिंगल येत आहे, एकेरी रन होईल, धावसंख्येमध्ये बदल. आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले, तेही चौकारा आणि षटकारा विना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या प्रीतम बारीच्या, त्या फक्त 6 धावा. आणि एक फलंदाज सुद्धा बाद झाला होता वडूनगर संघाचा. त्यामुळे इथून मात्र 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 71 धावा करायच्या. 71 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. त्यामुळं एवढ्या दूरवरून मात्र RB11 वडूनगर संघ जो आलाय तो नक्कीच थोडासा आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवावं लागेल, ही गुणवत्ता सादर करावी लागेल कर्जत नगरीमध्ये येऊन. सामन्यामध्ये पाहायला गेलं तर दबाव प्रचंड आहे, धावसंख्येचं ओझं प्रचंड आहे, परंतु असं असताना सुद्धा आपल्याकडे जो असलेली नैसर्गिक गुणवत्ता आहे ही तुम्हाला दाखवावी लागेल. फार मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि इथून मात्र यश येवो अथवा अपयश येवो, परंतु जे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत ते तुमचे झाले दिसले पाहिजेत. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल, गोलंदाज येतोय करण. पहिलाच बॉल करणचा, यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होणारा बाहेरच्या बाजूला निघणारा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. सामना आपण पाहिला तर थोडीशीच एकतर्फी होतोय आणि प्रेक्षकांना असे सामने पाहायला बिलकुल आवडत नाही आहे. त्या पद्धतीनं मागची मॅच राहिली, ही सुरुवात मात्र केली होती किरण पवार, अक्षय पवारनं ज्या जोडीनं धुमाकूळ घातला होता 71 धावा चेस करत असताना काही क्षणाला असं वाटत होतं की पारडं जड आहे. कबसला खेळलाय, यावेळेस पटका इनफिल्डमध्येच 1च धाव येईल, सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल. आणि या स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय तो अवघ्या 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन बोर्ड,
7 धावा धावफलकावर. करणचं हे षटक क्रमांक 2. त्यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅटची एज घेऊन मात्र बॉल चाललाय मागे. शॉर्ट फाईन लेगला मात्र बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव मिळेल. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये धाकटी डहाणू संघाचं. ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजांनी धावा खाल्या वडूनगर संघाच्या, पहिलं षटक यशस्वी राहिलं होतं वडूनगर संघाकडून, परंतु त्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजांना सपाटून मार खावा लागल्या आणि त्याचमुळे जे प्रेशर आहे ते आता मात्र वाढले. तो सामना हळूहळू हातामधून निसटून चाललाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तर मात्र डीपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रीतम एकच धाव येईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. फक्त एक धावेनं पराभवाचं अंतर मात्र कमी होईल. परंतु सद्यस्थिती जर आपण पाहिली तर वडूनगर संघ गडद पराभवाच्या छायेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उत्सुकता लागले. तमनाची स्पर्धा मात्र कोण जिंकणार आणि यामध्ये मात्र चुरस पाहायला मिळेल तुम्हाला. हो, चेंज ऑफ पेस, थोडासा स्लोवर वन बॅकफुटला जाऊन मात्र ढकललाय बॉल थर्डमॅनकडे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्यासाठी निर्णय, परंतु अंगलट आलाय. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र गडी गमावलाय तो RB11 वडूनगर संघानं. साजरा करतो आणि या रविवारच्या दिवशी मात्र साजरा सुद्धा केला जाईल. तर जय मल्हार माहुलगाव संघ सज्ज राहायचा. टीमच्या कॅप्टन स्टेज समोर येऊन राहायचं आहे. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 10 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये, कारण इथून मात्र फॉर्मॅलिटीज पूर्ण करतील आमचे मॅच ऑफिशियल्स. कारण 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी एक गरज आहे तब्बल 67 धावांची, 67 रिक्वायर्ड. त्यामुळं इथून मात्र सामना कठीण जर झाला, अशक्य प्रास आता मात्र आव्हान उभं ठाकलंय ते RB11 वडूनगर संघानं. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो जल्पेश. प्रयत्न मात्र केले जातात, प्रयत्न मात्र असफल होतात. मोठा स्ट्रोक येताना दिसत नाहीये. आतापर्यंत पहिले 2ही षटकं पाहिली तर एकही चौकार नाही, एकही षटकारा विना मात्र 2ही षटकं गेलेत. त्यामुळं गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे आणि फलंदाजी झाली तर मात्र एक परिपूर्ण संघ नक्कीच पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला फटका, चांगला ड्राईव्ह, कमालीचे प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑन फिल्डर्स कडून, परंतु बॉल मात्र सीमा पार आणि येतोय पहिला मोठा फटका, षटकार. घनश्याम याच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय आणि हेच गरजेचं होतं. फाईट करा. याचा हा बॉल इथून मात्र थोडस लो. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर आजच्या रात्रीमधील. अडबा पॅटने यावेळेस स्लॉक स्वीपचा फटका आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. घनश्याम याच्या पॅट मधून मात्र निघालाय आणखीन एक षटकार. मात्र कमी केलं जातं या षटकाराच्या मदतीनं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल चाललाय, सिंगल येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. लेग बायचा इशारा मात्र येतोय अंपायर जय पवार सरांचा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. या लढतीतील विजेता संघ मात्र भिडेल तो जय मल्हार माहुलगाव.
या संघाच्या विरोधामध्ये. चांगला बॉल होता, फुलर लेंथ, सन्मान दिलाय. विकेटवरच बॉल घरंगळत राहिला. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडू आणि गरज आहे 53 धावांची. त्यामुळे असे कोणतेच फटके नाहीयेत क्रिकेटमध्ये ज्या फटक्याने मात्र या धावा पूर्ण होतील. त्यामुळे एकतर्फी लढत थोडीसा नीरस कंटाळवाणा सामना मात्र आमच्या प्रेक्षकांसाठी असेल. परंतु यानंतरची मॅच मात्र तुम्हाला कमालीचा आनंद देईल, कारण आजच्या रात्रीमधील 2 तगडे संघ एकमेकांसमोर मात्र आलेत, ते पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलची लढत यानंतर होईल, परंतु देवा आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी परिश्रम घेतलेत, मेहनत घेतलेत, त्यांचा सर्वांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा मी आमंत्रित करेल आमचे DJ ऑपरेटर नितीनजी गायकवाड यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यावं. प्रदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते सर्व या मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल. कॅमेरामन व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वडू नवगर जो संघर्ष व्हायला पाहिजे होता फलंदाजीतला, परंतु अफलातून बॅटिंग राहिली पहिल्या इनिंगमध्ये. आमचे नितीनजी गायकवाड DJ मास्टर यांना इथे सन्मानित करण्यात येईल. प्रयत्न चालू आहेत. व्यासपीठाला सलामी देणारा धमाका. आणखी एक षटकार मात्र इथे खेचलाय तो बॅट्समनने. नितीनजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. तदनंतर मी आमंत्रित करेल आमची PTCची संपूर्णपणे टीम. केतन दळवी यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. 4 रात्रीमध्ये ज्या पद्धतीनं PTC टीमने काम केलं या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी मी PTC टीमचे मेंबर केतन दळवी यांना विनंती करतोय की सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. पेस व्हेरिएशनचा इथे फंडा वापरण्यात आला. व्हाईट बॉल 1 धाव जोडली जाते धावफलकावरती. केतन दळवी आपण त्वरित या. या संपूर्ण स्पर्धेसाठी स्टेजची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, छानपैकी जी सजावट अगदी आपण पाहतोय, या सर्व गोष्टींमागचं सगळ्यात मोठं काम ज्यांनी केलंय ते नरेश मंडप डेकोरेटर्सचे तुपे बंधू. आपणास विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. पहिल्यांदा PTCचे आमचे मेंबर केतन दळवी, पहिल्यांदा 6व्या पर्वामध्ये ते आमच्या समवेत जोडले गेले. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय प्रदीप भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते केतन दळवी यांचा आपण सन्मान करावा. अपार मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. PTC टीमने आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतले, बॅट्समन होते आऊट. तदनंतर आमचे नरेश मंडप डेकोरेटर्स तुपे बंधू, जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली राहिली. लाईटची व्यवस्था उत्तम, स्टेज अप्रतिम त्यांनी बांधला. संपूर्णपणे स्पर्धेला सजावट ज्या पद्धतीने त्यांनी केले, अफलातून काम राहिलं. आणि नरेशजी तुपे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती प्रदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेतील आमचे फोटोग्राफर योगेशजी लोबी गेली 6 वर्ष आमच्या समवेत आहेत. योगेशजी लोबी यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय प्रदीप भोईर यांना की आपण योगेश लोबी यांचा पहिल्यांदा सन्मान होईल. RV11 वडू नवघर गोलंदाजीमध्ये केलेल्या चुकांवरती आता कदाचित डगआउटमध्ये चर्चा चालू असेल की आपण समोरच्या संघाला खूप मोठ्या प्रमाणात धावा दिल्या. इथे पहा, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. आक्रमण पहिल्या षटकापासून व्हायला हवं होतं. योगेशजी लोबी यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. प्रदीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल. आणि या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच मी म्हटलं की एक मराठीमध्ये छानसं असं गाणं आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. तसा या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिथे काम तिथे संदेश. आणि संदेश बोराडे याचा सन्मान करण्याची विनंती करतोय प्रदीप भोईर यांना की संदेशला खरोखरच आपण सन्मानित करावं.
अफलातून काम त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. जोरदार टाळ्या संदेश साडी. खोदून काढायचा होता चेंडू, बॅटचे कडा घेतले. थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि आता उद्या इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, स्नॅप काय जेवढे सोशल मीडियाचे चॅट ॲप आहेत त्यांच्यावरती स्टोरी मात्र दिसेल संदेशची. आणि आता आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकलं, अर्थातच समालोचनामध्ये त्यांनी घेतलेली उत्तुंग भरारी. खरं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात आणि त्याच पद्धतीनं आपल्या समालोचनामध्ये शिक्षणाचा देखील हातभार घेत या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मराठीतील अनेक शब्दांचा वापर करत क्रिकेटची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं आज समालोचन करत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून, खरं तर आमचं भाग्य की त्याने आज आम्हाला वेळ दिला. निखिल वाकळे यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यायचे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू धाकटी डहाणू हा संघ. माहुलगाव कॅप्टन इथे उपस्थित झालाय. धाकटी डहाणू टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. आणि हार्ड लक टू RV11 वडू नवघर. चांगला खेळ आणखी व्हायला हवा होता. उज्ज्वलनं पहिल्या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. खेळ आणखी चांगला व्हायला पाहिजे होता वडू नवघर टीम कडून, परंतु तो झाला नाही. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॅप्टन या. निखिल वाकळे यांचा सन्मान या ठिकाणी झालाय. टॉस इथे करण्यात येईल आणि आमचे सुपरस्टार खेळाडू बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस करण्यात येईल. उद्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. आणि मॅच असेल 3 ओव्हरची. 12 बॉल मध्ये तब्बल 36 धावांची इनिंग साकारणारा विनीत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढची मॅच असेल 3 ओव्हरची. कॅप्टन त्वरित टॉस साठी या. आयोजक तिकडे टॉस उडवण्यासाठी गेलेत. दोन्ही संघनायक. तुम्ही आयोजकांशी तुम्हाला काय म्हणणे ते तुमचं त्यांच्याकडे मांडा. आणि विनीत ठरला मॅचचा हिरो. सामनावीराचं पारितोषिक त्याने पटकावलंय. टॉस आपण करून घेऊया. तीन षटकांचा सामना असेल अशी आयोजकांकडून मात्र सूचना करण्यात येत आहे. माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात असेल सामनावीराचं पारितोषिक देण्याची मी विनंती करेल. बंटी भोईर आपणास विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचं पारितोषिक द्यावं विनीतला आणि त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघांचं जे आता सुपर 4 ची क्वालिफायर मॅच आहे त्यामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळतील. 3 ओव्हरची ती मॅच असणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स विनीत. हार्ड लक टू वडू नवघर टीम. लांबचा पल्ला आपण जाताना मात्र सावकाश जा ही टीमला विनंती असेल. 3 ओव्हरची मॅच आहे. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. आणि आज ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेदरम्यान ऐकला, रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या आवाजानं नेहमीच मोहर उमटवले, कदाचित हा आवाज आम्हाला स्टार स्पोर्ट्सला देखील ऐकायला मिळाला असता आणि येत्या काळामध्ये हा आवाज देखील स्टार स्पोर्ट्समध्ये आम्हाला ऐकायची देखील इच्छा सर्वांनाच आहे. असे आमचे सर्वांचे लाडके समालोचक दीपकजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. क्रिकेटमधील सर्वतोपरी ज्ञान मग क्रिकेटवीरांना असू दे, त्याचबरोबरीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि कोणत्या ठिकाणी खरं तर जसं क्रिकेटमध्ये टायमिंग नावाची गोष्ट आहे, ती टायमिंग समालोचकानं साधली तर तो समालोचक देखील अगदी उंच शिखरावरती जाऊन पोहोचतो. आणि त्यातील सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपकजी पाटील. क्रिकेटची इत्थंभूत माहिती, शब्द मांडण्याची एक वेगळी सचोटी आणि त्याबरोबरीनं त्यांचा असलेला सुमधुर आवाज, या 3 गोष्टींना त्यांनी अफलातून काम मात्र या समालोचन क्षेत्रामध्ये केलेले. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. धन्यवाद. टॉस इथे करण्यात येईल. बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. 3 ओव्हरचा सामना असणार आहे. टॉस जिंकलाय तो धाकटी डहाणू या टीमने आणि सागर
भोईर यांना विसरून कसं चालेल. वायफायची व्यवस्था त्यांनी मात्र केलेली आहे. बापू भोईर यांनी केलेली प्रचंड मेहनत 6व्या पर्वामध्ये सर्वांनाच आठवणीत राहील. फक्त आयफोन 30ची पार्टी मात्र बाकी आहे. चला डिसिजन सांगा आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करा. पहिल्यांदा मी आमंत्रित करेल जेपी पॅनल चे सर्व अजय पवार आपणास विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी प्रदीपजी भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. जय पवार ज्या पद्धतीनं कामगिरी करतायत, जेपी पॅनल त्यांनी बांधला आणि कित्येक मला असं वाटते पंच त्यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत आणि या सर्व पंचांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रभर ते करत असतात आणि त्यांचा सन्मान आता मला असं वाटतं महाराष्ट्राच्या देखील बाउंड्री त्यांनी तोडल्यात. विविध राज्यामध्ये त्यांचे सर्व पंच पोहोचत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येते. तदनंतर आमचे मुन्ना पठाण सर शहापूरचे नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिपमध्ये आम्ही त्यांच्या समवेत होतो. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल आणि आमचे तिसरे पंच मुन्ना पठाण सर यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे या स्पर्धेदरम्यान. शहापूरहून या संपूर्ण स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आणि तदनंतर आमचे तिसरे पंच हेमंत शेट्टी आपणासही विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती आपल्याला देखील सन्मानित करण्यात येईल. पंचांची भूमिका स्पर्धेचं केंद्र असतो, केंद्रबिंदू असतो आणि अतिशय महत्वाची भूमिका व्यवस्थितरित्या ज्यांनी बजावली ते आमचे हेमंत शेट्टी सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि आता मी पंचांना विनंती करेन की आपण क्रीडांगणाच्या दिशेने धाव घ्या आणि मॅचला त्वरित सुरुवात करा. आणि मॅचला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा वाड्याचा सुमधुर आवाज, ज्याची जन्मभूमी जरी वाडा असली तरी सुद्धा कर्मभूमी समालोचनाची मात्र कर्जत आहे. अर्थातच निखिल वाकळे यांना आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो. तर इथे आपण पोहोचलोय आजच्या दिवसातील क्वालिफायरसाठी, ज्यामध्ये दोन बलाढ्य संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये एका बाजूला रोशन 11 अर्थातच मारुती दादा टोकरे फॅन क्लब टीम आणि धाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्षामध्ये जय मल्हार माहुलगाव. सामना 3 षटकांचा आहे आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कल्पेश माहुलकर अर्थातच केडीके कडक आणि त्याच्या साथीनं लेजेंड अर्थातच या टेनिस क्रिकेट मधील एक जुना जाणता लेजेंड क्रिकेटर मंगेश बैती. हे 2 बॅटर्स प्रांगणाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 षटकांचा